पावसाळा, गरमागरम चहा आणि इंदोरची प्रसिद्ध मूग डाळ भजी, बाहेरून खुसखुशीत आतून मऊ, एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे सालवाली मुंगाची डाळ लागणार आहे, चण्याची डाळ। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। धुतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायची आहे। ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मिक्सर जारमध्ये मिरी घ्यायची, जिरं, धने, बडीशोप। आता याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, नाहीतर खलबत्त्यात कुटून घ्यायचं। याला एवढं जाड वाटून घ्यायचं। इथे डाळ भिजून 1 तास झालेला आहे आणि ही पहिल्यापेक्षा डबल झालेली दिसते। आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ काढून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक घालायचं आणि पाणी न टाकता आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे। इथे बघा, इथे वरती जाडसर डाळ आहे आणि खालची जी डाळ आहे ती वाटली गेलेली आहे। त्याच्यामुळे ह्याला आहे ना एकदम परत मिक्स करायचं आणि वाटायचं, पण थोडं पण पाण्याचा ह्याच्यात वापर करायचा नाही आहे। हिला बघा अशी जाडसर वाटून घ्यायची आहे। ही डाळ आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हाताने चांगली मिक्स करून घ्यायची आहे। एकाच दिशेने ह्याला मिक्स करत जायचं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर करणार नाही आहोत। असं केल्यामुळे भजी जी आहे ती छान फुलेल। आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालायचा। हिंग, चिली फ्लेक्स, हळद, भरपूर अशी कोथिंबीर घालू, चवीप्रमाणे मीठ। ही भजी तिखट असते, जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण थोडं कमी करू शकतात। हे सगळे मसाले आपण इथे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता लगेच भजी तळायला घेऊया। इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि डाळीच्या मिश्रणाचे असे बॉल करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे आणि मध्यम आचेवरती आपल्याला या भज्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या आतूनही शिजतात आणि बाहेरूनही छान कलर येतो आणि क्रिस्पी सुद्धा होतात। टाकल्यानंतर ह्यांना लगेच हलवायचं नाही आहे, थोडं सेट होऊ द्यायचं आणि मग हलवून घ्यायचं। असा गोल्डन कलर आला की ह्यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे। काही मस्त कलर आलेला आहे ना आणि बाहेरून सुद्धा क्रिस्पी झालेल्या दिसत आहेत। आता ह्या आपण डिशमध्ये काढून घेऊया। बघा किती सुंदर फुललेली आणि खुसखुशीत भजी तयार झालेली आहे। बाहेरून कुरकुरीतपणा आणि आतून मऊ, गरमागरम चहा आणि हिरवी चटणीसोबत याची मजा काही वेगळीच आहे। पावसाळ्यात 1 कप चहा आणि गरमागरम भजीची बातच काही और असते। भजी एकदम अप्रतिम झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।